जो लिटमसचा कागद आहे, लिटमसचा जो पेपर आहे, तो एकतर निळ्या रंगाचा असतो, निळ्या रंगाचा, किंवा तो एकतर लाल रंगाचा असतो. मग निळा लिटमस कागद जर तो आम्लात बुडवला, हा निळा जो लिटमस कागद आहे ह्यो आम्लामध्ये बुडवला तर तो कसा होतो? निळ्याचा तांबडा होतो. आणि जर तांबडा लिटमस पेपर जर आम्लारीमध्ये बुडवला तर तो कसा होतो? निळा होतो, है ना. अशा प्रकारे आम्ल आणि आम्लारी पदार्थ ओळखायला सोपे जातात. तसेच प्रयोगशाळेमध्ये जो लिटमस पेपर सोडता प्रयोगशाळेमध्ये फिनोल्फथलीन, मिथिल ऑरेंज अँड मिथिल रेड हे 3 ज्या द्रावण आहेत ते ॲज अ दर्शक म्हणजे ॲज अ इंडिकेटर म्हणून प्रयोगशाळेत वापरतात. सोबतच लिटमस पेपरसुद्धा शाळेमध्ये वापरतात. त्याच्यासोबत फिनोल्फथलीन्स, मिथिल ऑरेंज अँड मिथिल रेड हे सुद्धा ॲज अ दर्शक म्हणून ते वापरतात आम्लारी किंवा आम्ल पदार्थ ओळखण्यासाठी. मग हे कशा प्रकारे बरं यूज करतात ते? जसं लिटमस पेपरचा आपण वापर करतो तसंच मिथिल ऑरेंज हा दर्शक जर आम्लात टाकला की तो रंग कसा होतो? गुलाबी होतो. आणि तो आम्लारीमध्ये टाकला की तो रंग कसा होतो? पिवळा. अशा प्रकारे वापरतात. तर फिनोल्फथलीन आम्लामध्ये रंगहीन आणि आम्लारीमध्ये गुलाबी असतो. हे काय आहेत? दर्शक आहेत. खूप इम्पॉर्टंट आहे. लिटमस कागद, मिथिल ऑरेंज, फिनोल्फथलीन, मिथिल रेड हे काय आहेत? ॲज अ दर्शक म्हणून वापरतात. तर तुम्ही बघितलं पाण्यामध्ये हे तिघांनाही टाकून बघितलं. आणि याच्या सहाय्याने आपण पदार्थ ओळखतो. पदार्थ आम्लहारी आहे की आम्लधर्मी आहे ह्या 4 गोष्टींनी आपण पदार्थ ओळखू शकतो. अगदीच लक्षात ठेवण्यासारखी जी गोष्ट म्हणजे काय? वैश्विक दर्शक म्हणजेच काय? युनिव्हर्सल इंडिकेटर. हे द्रावण रूपातील दर्शक आहे. जर आम्ल किंवा आम्लहारीच्या संपर्कात आलं हे वैश्विक दर्शक तर ते आल्यामुळे काय होतं? त्याचे वेगळे रंग बदलतात. अशा प्रकारे आपण दर्शकाबद्दल खूप सारी महत्त्वाची माहिती बघितली. हा एक तक्ता बघून घ्या. हा तक्ता खूप महत्त्वाचा आहे की दर्शक जो पदार्थाचं नाव आहे, दर्शकचा मूळ रंग काय असतो, तो जर आम्लात बुडवला की त्याचा रंग काय होतो, आणि तो आम्लारीत बुडवला तर तो काय होतो? त्याचा रंग काय होतो. लिटमस कागद आहे जो की निळ्या रंगाचा आहे, तो जर आम्लात बुडवला तो काय होतो? तांबड्या रंगाचा. हे आपण आता प्रयोगाने बघितलं. पण तो जर आम्लारीत बुडवला तो काय? निळाच राहतो. त्यात बदल होत नाही. जसं की लिटमस कागद आहे तांबडा, तो तांबडा जर आम्लात बुडवला तो तांबडाच राहतो. पण आम्लारीमध्ये जर बुडवला तो काय होतो? निळा होतो. तसंच मिथिल ऑरेंज आहे, हा जर याचा रंग असतो नारंगी कलरचा जो असतो दर्शक, मेन रंग त्याचा नारंगी असतो. पण जेव्हा तो आम्लात बुडवतो तो गुलाबी होतो. आणि आम्लारीत जर बुडवला तो काय होतो? पिवळा होतो. तसंच आपण फिनोल्फथलीनचं बघितलंय, तो त्याचा कसलाच कलर नसतो त्याला. म्हणजे आम्लात बुडवला तरी त्याचा काहीच चेंज होत नाही, जसा आहे तसाच राहतो. पण जर आम्लारीत बुडवला तो गुलाबी होतो. आणि मिथिल रेडचा जो आहे, जो त्याचा मेन कलर असतो तांबडा, पण तो जो आम्लात बुडवला तर तो तांबडाच राहतो, त्याच्यात काही बदल होत नाही. पण आम्लारीत जर बुडवला तर तो काय होतो? पिवळा. हा अशा महत्त्वाचा तक्ता आहे. हा तक्ता व्यवस्थित करून घ्या. हे बघा, आपण आता जो रसायनशास्त्र प्रयोगशाळेत जे असतो दर्शक त्याच्याबद्दल आपण माहिती केली. पण आपण नैसर्गिक सुद्धा दर्शक बनवू शकतो. कसं बनवू शकतो? जे जास्वंद आहे, गुलाब, हळद आणि जे लाल गोबीचे पानं असतात किंवा गालन, हे सगळ्या वस्तू जर घेतल्या, हे बघा अशा प्रकारे हा जो गालन कागद आहे, हा कागद घ्यायचा. ज्या मी गोष्टी सांगितल्या, जास्वंद, गुलाब, ह्या सगळ्या ह्याच्यावर अशा फिरवायच्या आणि त्याचा काय करायचा? कलर तो आणायचा त्या गालनाला. पूर्ण पेपर रंगवला. कशाने? फुलांनी. सपोज ह्या जास्वंदाच्या फुलांनी मी रंगवलं सपोज पूर्ण, त्याचे असे काटून घ्यायच्या कप्प्या. आणि मग काय झालं? हे जास्वंदापासून तयार झालेला काय झाला? हा दर्शक कागद. तसंच गुलाबाचं पण त्या कागदावर पूर्णपैकी फुलांनी ते करायचं. आणि अशा प्रकारे लिटमस कागद जसा आकाराचा असतो तशा आकाराचं ते पेज कट करून घ्यायचं. मग हा झाला गुलाबाचा दर्शक. हा नैसर्गिकरित्या आपण बनवू शकतो. हा काय? लिटमस पेपरच्या ऐवजी हा काय?
हा एक दर्शक आपण गुलाबाचा बनवला आहे. तशाच प्रकारे आपण हळदीचं पण बनवू शकतो. हा झाला हळदीचा दर्शक पेपर. तसंच झाला हा लाल गोबीचा पानाचा दर्शक पेपर. फक्त पानाचा गोबीचा करायचा असेल तर पाण्यामध्ये हे गोबीचे उकळून घ्यावं लागेल आणि हळदीचं करायचं असेल तर हळद खलून ती मग पेजवर हे करून मग पेज वाळवून मग तिचा दर्शक पेपर तयार होतो. पेज उन्हामध्ये वाळून अशा प्रकारे प्रोसेस करावं लागेल. पण हळदीचा पानाच्या लाल गोबीच्या पानाचा, गुलाबाचा, जास्वंदाचा आपण नैसर्गिकरित्या काय करू शकतो, दर्शक बनवू शकतो. मग आपण केलेले जे नैसर्गिकरित्या जे दर्शक आहेत त्याचा आपण आम्लधर्मी त्याच्यावर एक थेंब टाकून बघायचा. हे काय पदार्थ, याच्यामध्ये लिंबू रस आहे. त्याचा रंग कसा, हळदीच्या पट्टीवर झालेला परिणाम, हळदीची जर पट्टी लिंबू रसात बुडवली तर त्याची काय होईल, पिवळा होईल आणि आम्लारी धर्मी आहे की आम्लधर्मी आहे हे कळेल आपल्याला. मग तो पिवळा रंग झाला म्हणजे ते काय, आम्लधर्मी आहे. लिंबू कसं असतं, आम्लधर्मी आहे. तसंच चुन्याची निवळीमध्ये आपण जर तांबडा कलरचा जो आहे लिटमस हळदीचा जो बनवलेला आहे आपण, तो लिटमस पेपर जर टाकला तर त्याला चुन्याच्या निवळीत टाकल्यावर तो काय होतो, तांबडा होतो. म्हणजेच तो कसा आहे, आम्लारी धर्मी आहे. तसंच विनेगरला पण, विनेगर ह्या पदार्थात आपण आपल्या हळदीने बनवलेला जो लिटमस पेपर टाकला तर तो कसा होईल, पिवळा रंगाचा. म्हणजेच तो काय, आम्लधर्मी आहे. असा आपण घरी नैसर्गिकरित्या दर्शक बनवू शकतो. तसेच हा एक तक्ता आहे की जे द्रावण घ्यायचं त्यात तांबडा निळा लिटमस पेपर जे आपण सांगितले त्याच्यावरून आपण ठरवू शकतो की ते आम्ल आहे की आम्लारी धर्मी. अशा प्रकारे आपण आपला पदार्थ ओळखू शकतो. त्याचे परिणाम आपण याच्यामध्ये लिहू शकतो किंवा हे करून पण बघू शकतो घरी. पुढचा पॉईंट आहे आम्ल. आम्लमध्ये जो हायड्रोजन हा घटक आहे तो काय असतो, प्रमुख घटक असतो आम्लामध्ये. हा प्रमुख घटक असतो त्यामुळे ते चवीने कसं असतं, आंबट असतं. मग आम्लाचे पाण्यातील द्रावण म्हणजे हायड्रोजन H+ आयन उपलब्ध करून देते, म्हणजे निर्माण करते. आम्लाचे पाण्यातील द्रावण हायड्रोजन आयन उपलब्ध करून देते. त्याच्यामध्ये काय असतं, हायड्रोजन असतं. त्यामुळे त्याचं द्रावणामध्ये काय राहणार, हायड्रोजन आयन असणार आणि त्याची चव कशी असते, आंबट. उदाहरणार्थ पाण्यातील द्रावणात हायड्रोक्लोरिक आम्लचे HCl, ह्या HClचं काय करायचे, ह्या विघटन होऊन हायड्रोजन आयन व क्लोराईड आयन तयार. HCl म्हणजे H++Cl असं विघटन होतं. म्हणजे बघा याच्यामध्ये हायड्रोजन आयन आणि क्लोराईड आयन तयार होतं. कसं, हायड्रोजनमुळं. अशा प्रकारे हायड्रोजन हा आयन निर्मितीची काय करतो, महत्त्वाची भूमिका बजावत असतो. कशामध्ये, आम्लामध्ये. तसंच आपण आम्लारीचं बघू आता. आम्लारीचं जे उदाहरण आहे, हायड्रोक्लोरिक आम्ल, नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, कार्बोनिक आम्ल आणि लिंबू आणि ॲस्कॉर्बिक आम्ल. सायट्रिक आम्लबद्दल आपण बघू. हे काय, आम्लारीचं उदाहरण आहे. ॲसिडिक आम्ल हे झालं आम्लारीचे उदाहरण. तसंच आपण जे रोजचे पदार्थ आपले असते, खाद्यपदार्थ असतात, त्याच्यात बी नैसर्गिकरित्या आम्ल असतं, पण ती कसं असतात, सौम्य प्रकृतीचे असतात. त्यामुळे ती खनिज आम्लाप्रमाणे हानिकारक किंवा अपायकारक नसतात. खनिज आम्ल अपायकारक असतात, त्वचेला दाहक असतात, श्वसनाला हानिकारक असतात. आपल्या रेग्युलर खाद्यपदार्थात पण आम्ल असतात, ते नैसर्गिक सेंद्रिय आम्ल असतात, पण कसे, सौम्य प्रकृतीचे असतात. मग या समोरील तक्त्यात सांगितलं की नैसर्गिक जे आम्ल राहतं म्हणजे सौम्य प्रवृत्तीचं राहतं ते कशा प्रकारे असतं. जे व्हिनेगर असतं त्याच्यामध्ये कोणतं राहतं, ॲसिटिक आम्ल राहतं. जे आपण खातो, संत्र खातो त्यात सायट्रिक आम्ल असतं. चिंचमध्ये टार्टारिक आम्ल असतं. टोमॅटोमध्ये ऑक्सॅलिक आम्ल असतं. दहीमध्ये लॅक्टिक आम्ल असतं. लिंबूमध्ये सायट्रिक आम्ल असतं. हे आम्ल कसे असतात, हानिकारक नसतात, हे सौम्य प्रकृतीचे असतात, हे अपायकारक नसतात. हे नैसर्गिकरित्या आपल्या आढळून येतात, नैसर्गिकरित्याच आपल्याला आढळून येतात. आता आपण आम्लाचे गुणधर्म बघूया. आता आम्लाचे गुणधर्म म्हणजे आम्ल कसं असतं, आंबट असतं है ना. मग उदाहरणार्थ काय, दही. आणि आम्लाच्या रेणूमध्ये हायड्रोजन आयन H+ हा मुख्य घटक असतो. याचं गुणधर्म लक्षात ठेवा, हायड्रोजन आयन. म्हणजे आम्लाची धातूबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजनची निर्मिती होते. आम्ल प्लस कार्बोनेट हे काय असतं, CO2 कार्बन डायऑक्साईड. म्हणजे
आम्लाची काय होती, कार्बोनेट सोबत काय होती, अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड हा वायू मुक्त होत असतो. आम्ल हा कार्बोनेट सोबत अभिक्रिया करून कार्बन डायऑक्साईड वायू मिळतो आपल्याला. आम्लामध्ये निळा लिटमस कागद कसा होतो, तांबडा होतो. आम्ल पदार्थाचे pH मूल्य 7 पेक्षा कमी असतं. जे आम्लारी पदार्थासोबत रासायनिक प्रक्रियेत भाग घेतात त्यांना आम्ल असे म्हणतात. अशा प्रकारे आपण आम्लांचा गुणधर्म बघितले. आता आम्लांचे उपयोग बघू. जे आपण रासायनिक खत वापरतो शेतींसाठी त्याच्यामध्ये सुद्धा काय करतात, आम्लांचा उपयोग करतात. जो पहिला उपयोग आहे त्याचा. तेलाच्या ज्या शुद्धीकरण प्रक्रियेत औषधी द्रव्य, रंग किंवा स्फोटक द्रव्य तयार करण्यासाठी आम्लाचा उपयोग करतात. वेगवेगळ्या प्रकारचे क्लोराईड क्षार बनवण्यासाठी आम्लाचा उपयोग करतात. हायड्रोक्लोरिक आम्ल वापरले जातं स्पेशल त्याच्यामध्ये. तसंच बॅटरीमध्ये विद्युत घटामध्ये विरल सल्फ्युरिक आम्लाचा उपयोग केला जातो. तसंच पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर केला जातो. आणि लाकडाच्या लगद्यापासून पांढरा शुभ्र कागद तयार करण्यासाठी आम्लाचा वापर केला जातो. पुढचा जो पॉईंट आहे, संहत आम्ल आणि आम्लारीची दाहकता. संहत सल्फ्युरिक आम्ल आहे. संहत कोणतं, सल्फ्युरिक आम्ल हे पाण्यात विरघळत असताना खूप उष्णता तयार करते. हे बघा, पाण्यात पडलं की अशा प्रकारे उष्णता तयार करतं काय. मग त्यामुळे संहत सल्फ्युरिक आम्लाचे विरलीकरण करण्यासाठी काय करतात, ते हळूहळू पाण्यात सोडले जाते. त्याच्यामुळे ते द्रावण ढवळण्यासाठी काचकांडीचा वापर करतात. काचकांडी अशा प्रकारे ते पाण्यात सोडतात. असे द्रावण ढवळल्यामुळे तयार होणारी जी उष्णता आहे ती ही काय होत, एकाच जागेवर न राहता द्रावणात सगळीकडे पसरली जाते. आम्लाचे द्रावण उसळून बाहेर पडू नये म्हणून हे द्रावण ढवळतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संहत सल्फ्युरिक आम्लात कधीच पाणी घालू नये. कारण तसे केले तर मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होऊन स्फोट होऊ शकतो. त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. सोडियम हायड्रॉक्साईड व पोटॅशियम हायड्रॉक्साईड सारखी जी ही येतं आम्लारी अतिशय तीव्र व दाहक असतात. ती संहत द्रावणे त्वचेवर पडली की त्वचा भाजते. कारण ही संहत द्रावणे त्वचेतील प्रथिनांचे विघटन करतात.